हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे. आयोगाने MPSC गट क सेवा पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात सुधारित केलेली आहे. त्याच संबंधी आपला हा व्हिडिओ आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, जसं की आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुप सीच्या जागा ज्या आहेत त्या वाढून येणार आहेत. त्यामध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या देखील जागा आहेत. त्यानंतर क्लर्कच्या देखील जागा वाढणार आहेत, असं मी तुम्हाला ऑलरेडी आयडिया दिली होती. तर त्याचनुसार आयोगाला आत्ता रिझल्ट लावायचा आहे. त्यामुळे आयोगाने सुधारित जाहिरात, जे की काही मागणीपत्र आलेली आहेत, तर ते ॲड होऊन सुधारित जाहिरात आज पब्लिश केलेली आहे आणि त्याच संबंधीचा आपला हा व्हिडिओ आहे. बघा, सुधारित जाहिरातीमध्ये एकूण किती पदं ॲड झालेले आहेत तर ते आपण बघूया. ओरिजिनलची जाहिरात होती बघा 2025च्या ग्रुप सी प्रिलिमची, तर ती 938 जागांसाठी होती. आणि आता यामध्ये जे विविध मागणीपत्र प्राप्त झाले, तर त्याच्यानुसार एकूण संख्या जी आहे पदांची ती 1741 झालेली आहे, जी की खूप जास्त आहे. म्हणजेच 938 पेक्षा 1741 नक्कीच जास्त आहे. त्यामुळेच जागांमध्ये ही वाढ आपल्याला चांगल्या प्रमाणात झालेली दिसते. यामध्ये एकूण ज्या जागा आहेत मित्रांनो, त्यामध्ये बघा, उद्योग निरीक्षक 9 पदं आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही ती स्क्रीनवर बघू शकता. तांत्रिक सहाय्यक एकूण 4 पदं आहे. त्यानंतर कर सहाय्यक 73 पदं आहे, जी की मागच्या वर्षी 500+ होती. त्यानंतर मित्रांनो, दुय्यम निरीक्षक जे की ESIचं पद आहे बघा, एक्साईज सब इन्स्पेक्टर, एकूण 125 पदे आहेत. कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे विभाजन दिसेल. एकूण ओपनसाठी जागा ज्या आहेत त्या 19 आहेत आणि टोटल पदं जी आहेत ती 125 आहे. कॅटेगरीनुसार इथे तुमच्या कॅटेगरीचे बघून घ्या. त्यानंतर मुंबई कार्यालयातील जे बेलिफ व लिपिक आहे ते 3 पदं आहेत आणि लिपिक टंकलेखकची सर्वात जास्त म्हणजेच 1527 पदं आहेत. अशी टोटल जी जाहिरात आहे मित्रांनो, ती झालेली आहे तुमची 1741 पदांकरता. आता याचा निश्चितच कट ऑफवर परिणाम होईल. कट ऑफ जो आहे तो ज्या रेंजला लागणार होता त्यापेक्षा खाली येईल, कारण जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. ऑब्व्हियसली पेपर ग्रुप सीचा कठीणच होता, तर त्या अनुषंगाने कट ऑफ देखील तसाच लागणार. पर जरी कठीण असला तरी जागांची संख्या जास्त असल्यामुळे कट ऑफ निश्चितच खाली येणार आहे. तो एक्झॅक्ट किती लागेल याबद्दल यूट्यूबला खूप तज्ज्ञ बसलेले आहेत, त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. मी जसं की तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, आयोगाचे कट ऑफ अनएक्सपेक्टेड असतात, त्यामुळे मी ते प्रेडिक्ट वगैरे करत नाही, कारण माझं प्रेडिक्शन त्या लेवलपर्यंत कधीच जाऊ शकत नाही. त्यामुळे आता कमेंट्समध्ये विचारू नका कट ऑफ किती लागेल. मी तुम्हाला फक्त हे सांगू शकतो की ग्रुप सी मेन्सला किती जण बसू शकतात त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. बघा, आता आपण त्यासाठी रेफरन्स वापरूया मागची जाहिरात. तर ही जी आहे ती मागची जाहिरात आहे तुमची 2024ची आणि यामध्ये एकूण 1618 पदं जी आहेत ती होती. 1618 म्हणजे नियर अबाउट आता जी पदं आहेत त्यापेक्षा 100 ते 125 पदं कमी होती. तर याचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला माहीत आहे 48.75 लागला होता मागच्या ग्रुप सीचा आणि तेव्हा कॅन्डिडेट्स घेतले होते बघा 26,740. म्हणजे हा जो रेशो आहे तो नियर अबाउट 16.5चा रेशो होता त्यांचा. आता जो रेशो आहे तो नियर अबाउट 17पर्यंत जाऊ शकतो किंवा ॲडजस्टमेंट जर असेल तर तो 18पर्यंतही बऱ्याच वेळा जातो, असं काही फिक्स नसतं, पण नियर अबाउट 17च्या तो राहतो. तर जर तुम्ही बघा कॅल्क्युलेट केलं तर टोटल जागा इथे तुम्हाला आहेत 1741 आणि 17चा जर रेशो घेतला तर 29,597, म्हणजे जवळपास 30,000च्या आसपास मुलं जी आहेत ती मेन्स देतील. 30,000च्या आसपास तो आकडा राहणार आहे. तर त्याच अनुषंगाने तो कट ऑफ लागेल. सो ज्यांना कुणाला एक ओव्हरऑल चांगला स्कोअर असेल तर त्यांनी ऑलरेडी सुरूच केलं असेल, त्यांनी त्यांच्या अभ्यासाला नक्कीच आता गती दिली पाहिजे, कारण क्लर्कच्या देखील जागा चांगल्या आहेत आणि ज्यांना ESI पद हवं आहे तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे, कारण ESIच्या जागा खूप दिवसांमध्ये आलेल्या नव्हत्या, सलग 2-3 जाहिरातीमध्ये, पण आत्ता आलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मित्रांनो, तर आता प्रिलिमचा रिझल्ट कधी लागेल तर याबद्दल आपण एक्सपेक्ट करू शकतो की नेक्स्ट वीकमध्ये हा रिझल्ट लागायला पाहिजे, कारण जर तुम्ही बघितलं असेल कंबाईनची जाहिरात सुधारित झाली आणि त्यानंतर रिझल्ट जो आहे तो नेक्स्ट वीकमध्ये लागला, तर त्याच प्रकारे आपला नेक्स्ट वीकमध्ये रिझल्ट तुम्ही म्हणजेच नेक्स्ट मंथमध्येच तो लागेल आता. सो त्याची तुम्ही अपेक्षा करू शकतात आणि जास्त लेट होणार नाही, रिझल्ट लागून जाईल, कारण रिवाईज जाहिरात आल्यानंतर जनरली लवकर रिझल्ट लागतो. तर तुमचे काही डॉक्युमेंट्स नसतील, काही डॉक्युमेंट्स रेडी करायचे असतील तर ते करून ठेवा, जेणेकरून मेन्सचा फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येणार नाही. मेन्सचा फॉर्म कसा भरायचा वगैरे या संबंधित चॅनलला व्हिडिओज येतील. सो अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डिटेल जाहिरात वगैरे तुम्हाला बघायची असेल तर आपली वेबसाईट आहे. क्वेश्चन पेपर्स हवे असतील तर आपल्या वेबसाईटला सर्व वर्षाच्या क्वेश्चन पेपर सेग्रिगेट किंवा व्यवस्थित ॲडजस्ट करून दिलेले आहेत, तर त्या तुम्ही बघू शकतात. आय होप दिस व्हिडिओ विल बी हेल्पफुल टू ऑल ऑफ यू.
मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.